RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। मनपात येणाऱ्यांना आता हेल्मेट सक्ती, विना हेल्मेट असल्यास होणार कारवाई। समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबेना, खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात एक ठार। अकोला मनपाकडून फेरीवाल्यांना अभय, अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना त्रास। कृषी विद्यापीठात 170 पक्षी प्रजातींची नोंद, बर्ड हॉटस्पॉट म्हणून कृषी विद्यापीठाची नोंद। हातरुण गावामध्ये 2 गटामध्ये झाला वाद, गाड्यांची तोडफोड, 6 जखमी। आता सविस्तर बातम्या। अकोला मनपात येणाऱ्या नागरिकांकरता आता हेल्मेट सक्ती करण्यात आली असून विना हेल्मेट कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना कार्यालयाबाहेरील गेटवर रोखले जात आहे। त्यामुळे महानगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अकोला नगरपालिका प्रशासन आणि आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले आहे। मात्र तरीही महापालिकेत येणारे कर्मचारी हे विना हेल्मेट येत असल्यामुळे नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे। अनेक नागरिक व कर्मचारी विना हेल्मेट मनपामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना आज त्यांना मनपा सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला। हेल्मेट शिवाय प्रवेश नसल्यामुळे महापालिका कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। महापालिका समोरील परिसर हा दिवसेंदिवस अवैध पार्किंग स्थळ होत असून मनपाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने तसेच हातगाड्या लावल्या जात असून यामुळे दिवसेंदिवस तिच्या समस्या निर्माण होत आहे। मात्र तरीही मनपाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या MH12 HG 6667 क्रमांकाच्या राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स बसचा वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक 215 वर भीषण अपघात झाला। वनोजा टोल प्लाझापासून मालेगावच्या दिशेने सुमारे 5 किलोमीटर अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली। प्राथमिक अंदाजानुसार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा। दरम्यान या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 20 ते 25 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। जखमींना तातडीने कारंजा आणि अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मंगरुळपीर तहसीलदार शीतल बंडगर आणि ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी अपघातग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शेलू बाजारचे सामाजिक कार्यकर्ते यांनी मदत केली। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी मदत केली। अकोला शहरातील रस्ते मनपा अतिक्रमण विभागाने हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांच्या ताब्यात दिलेले दिसत आहे। त्यांनी अर्धे रस्ते गिळंकृत केले आहेत। अगदी राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत। रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे। अतिक्रमण करणाऱ्यांनी मुख्य रस्ते व्यापले आणि सामुग्री खरेदी करणाऱ्यांची वाहने रस्त्यावर उभी राहतात। त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो। व्यवसाय करणारे कचरा तिथेच टाकून जातात, त्यामुळे अस्वच्छता पसरते। प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या इतरत्र पसरतात, त्यामुळे शहरात प्रदूषणाची समस्या नव्याने निर्माण होत आहे। महानगरपालिकेची भिंत काला चबुतरा, कपडा बाजार, सरोच्या रुग्णालय ते अशोक वाटिका, टावर चौक ते फतेह चौक, नवीन बसस्थानक परिसरात अतिक्रमण दिसते।
रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून व्यवसाय करतात। बाजार वसुली, मनपा बाजार विभाग, आरोग्य विभाग शिवाय अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांना कल्पना असूनही ठोस कारवाई दिसत नाही। विक्रेत्यांसोबत मिलीभगत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। महापालिका यंत्रणा अधिकार असूनही कारवाई का करीत नाही याबाबत शहरवासीय आश्चर्य व्यक्त करतात। मनपा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून खुले नाट्यगृह परिसरात हात ठेलेवाले तथा फेरीवाल्यांसाठी करून दिली, परंतु तेथे बसायला कोणी तयार नाही। प्रत्येकाला रस्ते व्यापून व्यवसाय करायचा आहे। हा तिढा केव्हा सुटेल याकडे शहरातील नागरिक डोळे लावून बसले आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान कॅम्पस बर्ड काउंट 2025 दरम्यान 170 पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली। यामुळे कृषी विद्यापीठ हा बर्ड डे हॉटस्पॉट महाराष्ट्रात प्रथम आणि भारतभर 7व्या स्थानावर पोहोचला आहे। कृषी विद्यापीठ परिसरात कॅम्पस बर्ड काउंट अंतर्गत 75 पक्षी मित्रांनी विद्यापीठाच्या ऑक्सिजन पार्क, पाणथळ क्षेत्र आणि जलसंधारण विभागात पक्षी गणना केली। यामध्ये 170 पक्षी प्रजातीची नोंद करण्यात आली। पक्षी गणनेमध्ये समीश धोंगडे, यज्ञेश भुयारकर, सूरज इंगोले, ओम राऊत, हिताक्षी भोंडगाडे, प्रतीक हिचामी, सागर बारसे, धनंजय पाटील, शुभम पवार, भाविक महल्ले, देवेंद्र तेलकर आणि चंद्रकांत पाटील, डॉक्टर हर्षवर्धन देशमुख यांनी पक्षी गणनेत सक्रिय सहभाग घेतला। उपसंरक्षण डॉक्टर कुमारस्वामी, सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षण महेश खोरे, सहाय्यक वनसंरक्षण सुरेश वडोदे यांनी सहभाग घेतला। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा हॉटस्पॉट ठरत असून येथे स्थानिक व स्थलांतरित पक्षी येथे आढळतात। जीबीबीसी हा जागतिक परिनिरीक्षक उपक्रम असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे। बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात सोमवारी दुपारी तणाव निर्माण झाला। पोलिसात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढविला अशी सूत्रांची माहिती आहे। त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली। सध्या गावात शांतता आहे। बाळापूर तालुक्यातील किरकोळ कारणावरून हातरुण गावात झालेल्या हल्ल्यात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। यावेळी एकमेकांना मारहाण करण्यात आली। यामध्ये काठ्या व विविध बाबींचा उपयोग करण्यात आला। या घटनेतील जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामध्ये शेख मलंग शेख मोहम्मद, शेख साजिद अब्दुल कादर, अब्दुल्ला रहमान शेख मोहम्मद सह अन्य तिघांचा समावेश असून एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या घटनेनंतर हातरुण गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी गावातील स्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। गावात शांतता राहावी या दृष्टीने कारवाई केली जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे। दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा। वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दिग्रसच्या जत्रेतून परत येणाऱ्या सुमार टोळक्याने दारूच्या पैशावरून वाद घालत बार व्यावसायिक व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना वाडेगाव येथील अभिजित बारमध्ये घडली। या टोळक्याने बारवर तुफान दगडफेक करत दहशत निर्माण केली। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वाडेगावात टोळक्याने बारमध्ये यथेच्छ दारू ढोसली। मात्र दारू पिल्यावर पैसे नसल्याचे सांगत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला। वाद वाढत असल्याचे पाहून बार संचालक जय मानकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली। या मारहाणीत काही कर्मचारी व संचालक मानकर यांना दुखापत झाली। या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमर मिलिंद इंगडे, रोहित माणिक हिरोडे, हिमेश विनोद सुरवसे अशी आरोपींची नावे आहेत। या व्यतिरिक्त आणखी 6 फरार आरोपींचा समावेश असून बाळापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत।
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी पार्क येथे रविवारपासून शिवकालीन नाणी व जागतिक मुद्रा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। हे प्रदर्शन सर्वांसाठी निशुल्क ठेवण्यात आले आहे। अकोला येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो। यावेळी शिवकालीन व दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन अक्षय करंजीस यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनात शिवकालीन नाणी, जुन्या भारतीय चलन नोटा, 1200 वर्षापूर्वीची मुघलकालीन आणि इतर राज्यांच्या काळातील चलनासोबतच या प्रदर्शनात शिवकालीन विविध शस्त्रांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले आहे। हे प्रदर्शन 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्वांसाठी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत निशुल्क ठेवण्यात आले आहे। सर्व विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अत्यंत प्रेक्षणीय असलेल्या या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवसप्ताहाचं शिवाजी पार्क येथे आयोजन केले असते। यावर्षी 4 दिवसीय शिवकालीन आणि जागतिक मुद्रा याचं प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आज उद्घाटन होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता आपण सर्वांनी हजर राहावं, सर्व शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहावं अशी आमची इच्छा आहे। शिवसमितीतर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज संध्याकाळी याला सुरुवात होणार आहे। 4 दिवस हे प्रदर्शन चालणार असून आज, उद्या 18 तारीख आणि 19 तारीख म्हणजे 4 दिवस हे प्रदर्शन राहणार आहे। धन्यवाद। अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवानिमित्त शिवजयंत, शिवसृष्टी दर्शन व मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी वास्तवदर्शन घडवणाऱ्या शिवसृष्टी दर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक लोकजीवनाचे वास्तवदर्शन विद्यार्थ्यांच्या अभिनयातून साकारले गेले। तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वरक्षणाचे धडे देण्याकरता मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, आगीच्या रिंगणामधून उड्या मारणे, विविध शस्त्राचे जसे भाला, दांडपट्टा इत्यादी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। 19 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या शिवजयंती सोहळ्यामध्ये विविध प्रबोधनपर कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पांडे यांनी दिली। श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोटमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम, काही प्रबोधनात्मक आहेत, ज्ञानात्मक आहेत, मनोरंजनात्मक आहेत, असे सर्व दृष्टीनं विद्यार्थी विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यातले काही कार्यक्रम शिवकालीन मर्दानी खेळ, शिवसृष्टी दर्शन, शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनी, शिवकालीन लोककला असे वेगवेगळ्या दृष्टीनं आणि त्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना घेऊन जाणारे असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि छत्रपतींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांना चरित्र आणि चारित्र्य छत्रपतींचं कळावं या दृष्टीनं या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। वाशिम शहरात वानरांनी उच्छांद मांडला असून वानरांची अनेक टोळी ही सध्या नवीन शहरातील मुख्य चौकात धुमाकूळ घालत आहेत। यामुळे वाशिम शहरातील नागरिक त्रस्त झाले होते। त्वरित वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे।
वाशिम शहरात अख्खं वानराचं टोळकं घरात घुसून सामानाची नासधूस करत असून वानरांच्या धावपळीत अचानक रस्त्यावर दुचाकी समोर आल्याने अपघात सुद्धा घडले आहेत. वानरांच्या उच्छादाने डिश सोलर पॅनलचं नुकसान होत आहे. घरावरून थेट दुचाकी चारचाकी गाड्यांवर उड्या मारल्याने यात वाहनांचं देखील नुकसान होत आहे. या वानरांच्या उच्छादनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तातडीने वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करून शहरातील नागरिकांचे होत असलेले नुकसान थांबवून दिलासा देण्याची मागणी केली आहे. रेडिओ आणि शेतकऱ्यांचे नाते अतूट आहे, हाच संदेश देत चांदूर येथे शेतीच्या बांधावर अकोला आकाशवाणीच्या वतीने रेडिओ किसान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून अग्रणी बँकेचे प्रबंधक नयन सिन्हा तर अध्यक्ष म्हणून सरपंच वैभव माहोरे उपस्थित होते. रेडिओ किसान दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी उपसंचालक हरीश देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री राऊत तर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर उमेश ठाकरे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार प्रशिक्षण अधिकारी डॉक्टर सुहास मोरे, स्थानकोत्तर पशुवैद्यकीय पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर महेश कुमार इंगवले यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक नवीन सिन्हा यांनी शासनाच्या विविध योजना, पीक कर्ज, पीक विमा यासह विविध बाबींची माहिती दिली. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना रेडिओ किसान दिनाच्या निमित्ताने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावित अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम, संचालक विकास पल्हाडे तर आभार प्रदर्शन आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी सूरज गोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाशवाणीचे प्रकाश वैद्य, चंद्रशेखर बाळासाहेब खराटेसह आकाशवाणी व किसान वाणीचे सदस्य उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. मनपात येणाऱ्यांना आता हेल्मेट सक्ती, विना हेल्मेट असल्यास होणार कारवाई. समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबेना, खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात एक ठार. अकोला मनपाकडून फेरीवाल्यांना अभय, अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना त्रास. कृषी विद्यापीठात 170 पक्षी प्रजातींची नोंद, बर्ड हॉटस्पॉट म्हणून कृषी विद्यापीठाची नोंद. हातरुण गावामध्ये 2 गटामध्ये झाला वाद, गाड्यांची तोडफोड, 6 जखमी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क. विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा.